गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आतापर्यंत इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये 3 प्रकरणं पूर्णपणे संपवलेली आहेत. यातील पहिलं प्रकरण म्हणजेच आकलन, दुसरं होतं वर्गीकरण, तिसरं होतं समसंबंध. आणि आता आपण चौथ्या प्रकरणाकडे वळतोय, ते म्हणजेच क्रम. आणि क्रम मध्ये तुम्हाला 5 ते 6 महत्वाचे मुद्दे आहेत. 6 महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे आपण वळणार आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. हे पहा. यस. क्रम. क्रम या टॉपिकला 12% गुण आहेत. लक्षात घ्या, 12% याचा अर्थ 100 गुणांपैकी या टॉपिक मध्ये तुम्हाला 12 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि 12 गुणांचे प्रश्न म्हणजे 6 प्रश्न क्रम या एका घटकावर विचारले जातील. मग हे प्रश्न कसे असतील? तर इथे पहा, मी पंचकोन काढलेला आहे, म्हणजेच 5 बाजू आहेत. एक प्रश्न संख्यांवर असेल, एक प्रश्न आकृतीवर असेल, एक प्रश्न चिन्हांवर असेल, एक प्रश्न चुकीचे पद ओळखामध्ये असेल आणि एक प्रश्न इंग्रजी वर्णमालेवर असेल. हे झाले 5. आणि 6वा एक प्रश्न म्हणजेच तो यांपैकी कुठेही असेल. म्हणजेच याच्यातही, या घटकातही प्रत्येक सब टॉपिकला, प्रत्येक उपघटकाला 1 किंवा 2 प्रश्न असतील. म्हणजेच आज जर आपण संख्या सुरू केलेला आहे, तर संख्यांवर आधारित 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच 2 किंवा 4 गुणांची ही प्रॅक्टिस आपल्याला करायची. सोबत दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत जे आपण टॉपिक पाहिले, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संख्या दिसते. जे आपण मुख्य प्रकरण पाहत आहोत, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संख्यांचं प्रकरण दिसतंय. याचाच अर्थ संख्यांवर आधारित असणारे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत. चुकीचे पद ओळखा, आतापर्यंत आलेलं नव्हतं, या प्रकरणात पहिल्यांदा येत आहे. चिन्हे आतापर्यंत आलं नव्हतं, या प्रकरणात पहिल्यांदा येत आहे. आकृत्या, संख्या, इंग्रजी वर्णमाला हे मात्र तुम्हाला प्रत्येक प्रकरणात दिसायला लागलेले आहेत. याचा अर्थ यांचे भरपूर प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. म्हणजेच जेव्हा आपल्याला सराव करायचा असतो, प्रॅक्टिस करायची असते, त्यावेळेस आपल्याला या घटकांपेक्षा जास्त प्रॅक्टिस या घटकांवर करायची असते, हे लक्षात घ्या. यासाठी अभ्यासक्रम पाहायचा असतो. तो अंदाज लागायला सुरुवात होते, नेमकं काय करायचंय. ठीक आहे, चलो आता आपण वळूयात आजच्या पहिल्या घटकाकडे, अर्थात संख्या या घटकाकडे. संख्या या घटकावरती आपण सुरुवातीला, जेव्हा पहिल्यांदा संख्या हा घटक आपल्याकडे आलेला होता आपल्या प्रश्नांमध्ये, त्यावेळी आपण एक अख्खं लेक्चर त्याच्या माहितीसाठी घेतलेलं होतं. आणि त्यानंतर 2 लेक्चरमध्ये आपण 5-5 प्रश्न घेतलेले होते. त्यामुळे जर कुणी आता युट्यूब वरती जर कुणी हे लेक्चर पाहत असेल, तर त्यांनी जे मूळ लेक्चर आहे, पहिलं संख्यांचं पहिलं लेक्चर जे आहे, ते जरूर पाहायला हवं. कारण त्या ठिकाणी आपली सगळी डिटेल माहिती झालेली आहे. 50 मिनिटांचं ते लेक्चर होतं, की ज्यामुळे आपण डिटेल माहिती सांगितली, कोणकोणत्या प्रकारच्या संख्यांची आपल्याला इथे गरज लागणार आहे. चला आपण पुढे जाऊयात. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक, सम, विषम, मूळ, संयुक्त, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्रिकोणी संख्या आणि पायथागोरसचे त्रिकूट, या सगळ्याची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. ठीक आहे. ऑनलाईन असल्याचा हा फायदा आहे. म्हणजे समजा एखाद्याला असं वाटलं, सर मी तेव्हा नव्हतो, मला त्रिकोणी संख्या काय ते सांगा हो. आता जेवढे विद्यार्थी आहेत, समजा आता जे काही विद्यार्थी असतील, त्यातल्या एकाला ही अडचण आली आणि त्याच्यासाठी जर का मी इथे 5 मिनिटं घेतली,
तर याचा अर्थ बाकीच्यांची 5 मिनिटं वाया जात आहेत ना. पण त्याचा जो एक जण आहे त्याचाही प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यामुळे रेकॉर्ड असणं खूप महत्वाचं आहे. ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये आपण ठेवतोय. आणि गंमत लक्षात घ्या, या वर्षी 100 प्रश्न, 100 तास आणि 1000 प्रश्न ही आपली वार्षिक मोहीम आहे. त्यामुळे जबरदस्त अशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. स्कॉलरशिप मध्ये फक्त 50 प्रश्न असतात. NMMS मध्ये फक्त 90 प्रश्न, 50%. आणि यासाठी आपण 1000 प्रश्नांची प्रॅक्टिस करतोय. बाकी MTS वगैरे जे काही आहेत त्या ठिकाणी पण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न असतात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, हे जे तुमचे 1000 प्रश्न आहेत ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करताय, आता जे विद्यार्थी 7thला आहेत ते जेव्हा पुढच्या वर्षी 8वीला येतील आणि त्यांच्यासाठी ही 1000 प्रश्नांची जी प्रॅक्टिस आहे ती ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. फायदा बघा, रेकॉर्डिंगचा फायदा बघा. किंवा अशा खूप काही गोष्टी होत आहेत. यासोबत तुम्हाला काही अडचणी आल्या की तुम्ही वारंवार लेक्चर्स पाहू शकता. ठीक आहे, अजून वेळ न घेता आपण बोलूया संख्यांकडे. प्रश्न आहे, खालील संख्यामालेतील क्रमाने येणारी संख्या ओळखा आणि चौकटीच्या जागी येणारी संख्या, चौकटी जागी येणारी संख्या ओळखा किंवा लिहा, काही चालेल. आता इथे खरं मी चौकट केली नाही, तो चौकोनी बॉक्स पण असू शकतो, पण तो काही बॉक्स मला सापडला नाही, मी फक्त डॉट 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 ठेवलेला आहे. तर तुम्हाला हे सोडवायचं आहे. पहिल्या प्रश्नात थोडा जास्त वेळ मिळेल तुम्हाला, कारण मला अजून अरेंजमेंट करायची आहे पोलची. येस, क्वेश्चन नंबर 1. येस, मराठी. ते आपल्या टॉपिकचं नाव टाकायचं असतं ना, त्यासाठी आपण मराठीत करतो तसंच राहतं. 1 2 3 4. 1 minute, poll start. Yes. अर्धा मिनिट बाकी. आठ जणांनी सोडवलेले, दोघांनी अजून सोडवलेलं नाही. ओके, चलो पाहूयात आपण तुमची उत्तरं कशी आहेत. चारही बाजूंना वोटिंग आलेले. ओके ओके ओके, बघा ऑप्शन 1 दिलेला आहे दोघांनी, ऑप्शन 2 दिलेला आहे 4 जणांनी, ऑप्शन 3 दिला आहे एकाने आणि ऑप्शन 4 दिलेला आहे एकाने. लेट्स चेक. तुम्ही जे उत्तर दिले ते का दिलेलं आहे याचं आता कारण सांगायचं आहे. उत्तर देऊन झालं तुमचं, आता कारण सांगा, हेच उत्तर का, लिहा तिथे चॅट बॉक्स मध्ये. अकरा जण आलेले आहेत. चला चला, लिहा लिहा लवकर, बघू द्या तुम्ही काय डोकं चालवतायत ते. संख्यांमधला फरक. ओके, येस, हा प्रतीकने जास्त स्पष्ट लिहिलेला आहे आणि वैभवराजचं बरोबर आहे. वैभवराजने पूर्ण दिलं नाहीये.
ओके, 3+4 7+5 6 7. ठीक आहे बरोबर बरोबर बरोबर. सर आज अर्णव क्लास जॉईन नाही करू शकतो, तो फुटबॉल क्लासला गेलाय. ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. ओके, आहे ना आपलं रेकॉर्डिंग, त्यासाठीच ठेवतोय आपण. कुणालाच अडचण आली नाही पाहिजे, कसलीच अडचण नको आहे. संख्यांमधील फरक. ठीक आहे. येस. चलो बघा, जे उत्तर दिलं आहे, आता जे प्रतीकने उत्तर दिलेलं आहे ना, ते आपण पाहूयात. जो फर्स्ट नंबर आहे त्याच्यामध्ये जर 4 ऍड केले, 3+4 किती येतात सांगा? 3+4 3+4 येस. 7 ठीक आहे. चलो, हा बरोबर विहानने निबंधाच्या स्वरूपात लिहिले. ठीक आहे, काही हरकत नाही, कळालेलं आहे तुम्हाला. ओके, 3+4 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. 4च्या पुढची क्रमाने येणारी संख्या आहे 5. 7+5 बोला. 7+5 7+5 येस. 12. व्हेरी गुड अर्णव, छान. 7+5 12. 4 5 5 नंतरची क्रमाने येणारी संख्या कोणती? 5 नंतर क्रमाने येणारी 6. विहान बरोबर, 5 नंतरची 6. 12+6 12+6 बरोबर. येस. 12+6 18. शाबाश रुद्र, 18. 6 नंतरची क्रमाने येणारी संख्या कोणती? 7. छान विहान. 7. 18+7 18+7 25. व्हेरी गुड प्रतीक. 18+7 25. ऑप्शन नंबर 2. चलो, काही अडचण कोणाला याच्यामध्ये? काही शंका अडचण आहे का? नो. गुड. चलो, पुढे जाऊयात आपण. सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन 2. 1 2 3 4. 1 minute poll start. Yes. चलो, कम ऑन. अर्धा टाइम संपलेला आहे. अर्ध्याच जणांचं झाले अर्ध्या टाइम मध्ये. छान गुड. एक जण फक्त बाकी आहे. 10 सेकंद बाकी आहेत, एकातच राहिले उत्तर. चलो, यस. एकाने सोडवलेलं नाही. बघूयात आपण ज्या 10 जणांनी सोडवले त्यांचं. 9 जणांनी ऑप्शन नंबर 1 निवडलेला आहे आणि एकाने ऑप्शन नंबर 3 निवडलेला आहे. चलो, तुम्ही सर्वांनीच ऑप्शन नंबर 2 आणि 4 ला कट करून टाकलेले आहे. आपण त्यांना कट करून टाकू, कारण 2 आणि 4 उत्तर नाही हे कन्फर्म आहे. आता तुम्ही हे 2 ऑप्शन दिलेले. चला, कारण द्या. प्रत्येक संख्येमध्ये
5चा फरक आहे. बरोबर बरोबर. येस. हा, सगळ्यांनी धडाधड कारण आधीच लिहून ठेवायला सुरुवात केली. सर नंतर विचारतात ना कुठे वेळ घालवायचा, आधीच उत्तर सुरुवात केली. बरोबर आहे. प्रत्येक संख्येमध्ये 5 ऍड केलेले आहेत. 4 + 5 9, 9 + 5 14, 14 + 5 19 and 19 + 5 24. लक्षात घ्या, इथून इथं येऊन थांबायचं नाही. हा पुढचा नंबर घेऊन नंतरचा जो आहे त्याला पण चेक करायचं क्रमामध्ये. गंमत लक्षात घ्या, क्रमामध्ये तुम्ही इथं फसू शकता. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ 2, 3 आणि डॉट 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 आणि पुढे 7 असं असेल आणि तुम्ही निघाले +1 3 +1 4. नाही, इथे प्राईम नंबर विचारलाय, मूळ संख्या. 2 3 5 7 ही अशी लाईन जोडता आली पाहिजे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी क्रमाचे प्रश्न येतील त्या त्या ठिकाणी तुम्ही मध्येच थांबायचं नाही. उत्तर मध्ये असलं तरी सुद्धा शेवटपर्यंत जायचं. ठीक आहे, उत्तर आहे 19. 19. व्हेरी गुड, छान, शब्बाश. आलंय, 9 जणांना आलं, एकाला फक्त जमले नाहीये. ठीक आहे, पण आता समजलं असेल. एवढी एक गोष्ट लक्षात आली ना. क्रमामध्ये बघा, तुम्हाला एक नंबर, असे काही नंबर दिले किंवा काही दिलेलं आहे. रिकामी जागा किंवा जी चौकट आहे ती मध्येच दिलेली आहे आणि त्याच्यानंतर परत काही इतर नंबर दिलेले आहेत किंवा इतर काही चिन्ह दिले आहेत, इतर काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जायचंय, चेक करायचे पुढे बरोबर आहे का. हे बघा, इथे कसं फसू शकते सांगितले तुम्हाला. तुम्ही क्रमाची संख्या निवडाल आणि इथे मूळ संख्या असतील, अशी गडबड करू शकतात. चलो नेक्स्ट. गुड गुड गुड. चलो क्वेश्चन नंबर 3 बोल देतोय मी. क्वेश्चन 3, ऑप्शन 1 2 3 4. 1 minute poll start. Yes, सोडवा. दहाच्या 10 जणांनी सोडवलेलं आहे. लेट्स चेक. 8 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे आणि 2 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी ऑलरेडी 2 ऑप्शन कट केले, त्यांना आपण डायरेक्ट कट करून टाकूयात. हे नकोच, हे नाहीच उत्तरामध्ये. राहिले 2 जण. पाहूयात 20% बरोबर आहेत का 80% बरोबर आहेत. लेट्स चेक. चला, तुम्ही काय डोकं लावले ते सांगा. तुम्ही काय विचार केला इथे. येस, लगोलग येणाऱ्या मूळ संख्या म्हणून ऑप्शन 2, कारण सगळे नंबर प्राईम नंबर आहेत. ओके, कारण क्रमाने 2 व 4 मिळवायचे. ओके, येस सर, येथे 5 नंतरच्या क्रमावर मूळ संख्या आहे. ठीक आहे, ठीक आहे, मूळ संख्या. ओके ओके ओके. लक्षात आलं का तुम्हाला. तुम्ही जी उत्तर दिली आहेत ना, तर मूळ संख्या. हा, ठीक आहे, बरोबर बरोबर. तुम्ही जी उत्तर दिली आहेत ना, क्रमाने 2 व 4, यस, या ठिकाणी 2 प्रकारची उत्तर आलेली आहेत. गणेशने वेगळा विचार केलेला आहे, उत्तरापर्यंत पोहोचलाय पण विचार वेगळा आहे, जो इथं परफेक्ट जुळतोय. आणि इतरांनी वेगळा विचार केलाय, तो विचार बघा. एक तुम्ही सरळ सरळ काय विचार केलेला आहे,
प्राईम नंबर्स मूळ संख्या. त्यांची सुरुवात होते 2 पासून. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, नंतर 23 ... ठीक आहे. आणि या प्राईम नंबर मधून इथे घेतलेला गट आहे 5, 7, 11, 13 आणि त्यामुळे पुढचा असेल तो 17. उत्तर बरोबर. क्लिअर. आता बघा मी तुम्हाला का सांगतोय जर याच्या पुढे संख्या असतील तर त्या विचारात घ्यायच्यात, काय घ्यायच्या ते तुम्हाला आता सांगतो. बघा आता मी हे गणित थोडस बदलतो, नीट बघा. आता मूळ संख्या आहेत का? साई आणि गणेश या दोघांनी हा विचार केलाय पहा. आता मूळ संख्या आहेत का? नाही. बरोबर. आता लक्षात घ्या. येस. थोडं नीट बघा. आता मी काय करतो ते नीट बघा. इथे मी 17 लिहितो आणि मी 25 खोडून टाकतो. बघा दिसताना तुम्हाला प्राईम नंबर वाटतायत. 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. 23 नंतर 25 आणि 27 या दोन्ही विषम संख्या मूळ नाहीये, त्या संयुक्त संख्या आहेत. प्राईम नाहीये, त्या कंपोजिट नंबर आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथे 29 होतोय. म्हणजेच लक्षात घ्या इथे काय केलेलं आहे या गणितामध्ये +2 +4 +2 +4 +2 +4 +2 +4. गणिताचे जे नंबर आहेत ना आकडेवारीमध्ये हा गोळ होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बाळा पार्थ तू ए लिहिलास. 15 आहे बाळा, 25 नाहीये. ठीक आहे. चलो चलो ठीक आहे. चला आता आले लक्षात सगळ्यांना. चलो नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 4. स्टार्ट. अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ संपलेला आहे. 7 जण बाकी आहेत अजून. कम ऑन. ओके. 7 जणांनी सोडवलेलं आहे, तिघांनी सोडवलेलं नाहीये. पाहूयात आपण. 2 ऑप्शन आलेले आहेत. पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनला तुम्ही कुणीच स्वीकारले नाहीये आणि हे बरोबर आहे. दोन्ही ऑलरेडी कट आहेत. दोघांनी 2 नंबरचा ऑप्शन दिलाय आणि 5 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलाय. पाहूयात हे दोघं बरोबर आहेत, हे 5 जण बरोबर आहेत, ते चेक करूयात. ठीक आहे. 4, 9, 16 ... आणि 36 काय आहे सांगा बरं.
येथे क्रमवार मूळ संख्या आहे. सिद्धांत सिद्धांत क्रमवार मूळ. तू अजून मागच्या प्रश्नाचं उत्तर दिसतंय तुझं. ते मागच्या प्रश्नाचं आता सेंड झालं सिद्धांत. पुढचा प्रश्न सुरू झाला. कारण त्यामध्ये विषम संख्यांचा फरक आहे, तर मूळ संख्या ऍड करायच्या आहेत. अच्छा, ओके ओके, याच सांगताय का तुम्ही? बरं 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 बरं. म्हणजे 5, 7 अशा ऍड करायच्या आहेत. बरं बरं बरं. हा हा. अर्णव व्यवस्थित गेला. जास्त डोकं नाही चालवायचं. लक्ष द्या इकडे. म्हणून म्हणून प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे. इकडे बघा. तुम्ही ऍडिशन करत बसणार. या दोघांची बेरीज अधिक 5 म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9. 5च्या नंतरची मूळ संख्या 7. 9 अधिक 7 16. या पुढची मूळ संख्या कोणती? 7च्या पुढची 9 आहे का? नाही. मग 11. मग 16 अधिक 11 27. मग 27च्या पुढची मूळ संख्या किती आहे? 13. मग जुळतीये का? जुळतीये का? 5, 7, 11 इथपर्यंत जुळलं तुमचं. 11च्या पुढची जर का ही या निकषानुसार गेलो तर 17, 27 अधिक 13 36 होत आहेत का? होत आहेत का 36? नाही, ते येत आहेत 40. लक्षात घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे डिफरन्स चेक केला ना, त्यांनी एवढंच गणित चेक केलं. एवढंच अर्धच उदाहरण पाहिलं त्यांनी. ज्यांनी ज्यांनी डिफरन्स चेक केला, ज्यांनी ज्यांनी फरक पाहिला, त्यांनी 36ला गृहीतच धरलं नाही. त्यामुळे त्यांना वाटलं की चला आपलं बरोबर आलं. पण काय आलं त्यांचं? 40 येतंय. 40 आहे का ऑप्शनला? फुली मारल्यातही 40 नाहीये. ठीक आहे. सॉरी सर, उत्तर 25 होतं. चुकून गडबडीने मागच्या प्रश्न उत्तर झाले. माझे उत्तर 25. ओके ओके, ठीक आहे, असू दे. ठीक आहे ठीक आहे बाळा, काही काही हरकत नाही, चालेल. आता बघा, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, पुढची संख्या 5, त्या पुढची 6, 6चा वर्ग 36. म्हणजे सगळ्या संख्या या क्रमवार येणाऱ्या संख्यांच्या वर्गामध्ये वर्ग जो आहे तो लिहिलेला आहे, असं इथं स्पष्ट होत आहे. मग 5चा वर्ग किती रे? 5चा वर्ग किती? स्क्वेअर ऑफ 5 25. येस. मुद्दा आला लक्षात? अर्धवट गणितापर्यंत, नुसती रिकामी जागा तिथपर्यंत पोहोचायचं नाही. मी याच्यासाठीच आल्या आल्या पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगितलं की पुढच्या गणिताचा विचार करायचा, सगळ्या दिलेल्या अंकांचा विचार करायचा, शेवटपर्यंत पोहोचायचं. कारण पुढे कुठेतरी काहीतरी गफलत केलेली असते आणि त्यामुळे जुना जो नियम आहे तो पुढे लागू होत नाही. ठीक आहे ठीक आहे, गुड गुड. तर नेक्स्ट पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 5 कडे. सरावामुळे संख्या पाहिली की लगेच त्याचं वैशिष्ट्य लक्षात यायला लागतं. एवढा सराव आपला करून घ्यायचा. स्टार्ट.
20 सेकंद बाकी. ओके, 3 जण राहिलेले आहेत. 11 पैकी 8 जणांनी सोडवलेलं आहे. आणि 8 जणांचं वोटिंग जे आहे ते 50-50% ला गेलेलं आहे. 54 ला 4 जण आहेत आणि 64 ला 4 जण आहेत. तुम्ही ऑलरेडी याच्यातून ऑप्शन काही कट केलेत. सो आपण नाही ते कट करूयात, पहिला आणि चौथा ऑप्शन, कारण ते उत्तरच नाहीच आहेत. उरलेल्या दोघांमध्ये तुम्ही काय चालवलेले डोकं, तुम्हाला काय सापडले ते सांगा. ऑप्शन 3, सर येथे क्रमावर घनसंख्या आहेत. बरोबर सिद्धांत. तर घनसंख्या बरोबर गणेश. अर्णव 3 बिकॉज क्रमवार घनसंख्या. ओके ओके ओके, येस साई, गणेश, येस येस, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रतीक बरोबर बरोबर. इथे क्रमवार घनसंख्या आहेत. लक्षात घ्या, कुठलाही नंबर पाहिला की त्या नंबरचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. गुरुवार, गुरुवार नाही विहान, क्रमवार. क्रमवार घनसंख्या, गुरुवार नाही. बघा उदाहरण बघा, लक्ष द्या इकडे. 64 पाहिला की लगेचच क्लिक झालं पाहिजे. अरे काय करू, हा 8 चा स्क्वेअर आणि 4 चा क्यूब, लगेच क्लिक झाले पाहिजे दोन्ही गोष्टी. 8चा वर्ग आणि 4चा घन 64 आहे. 4×16 1664 आणि 8×8 64. लगेच क्लिक झालं पाहिजे. त्या नंबरला पाहिलं की कळायला पाहिजे याचं वैशिष्ट्य काय. डोक्यात दुसरा विषयच नको. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाला इतिहासाची आवड असेल, त्याने जर एखाद्या गाडीचा नंबर जरी पाहिला ना, 1947, तो लगेच म्हणणार भारत देशाचं स्वातंत्र्य. त्याने जर नंबर पाहिला ना 1920, तो लगेच म्हणणार असहकार चळवळ. त्याने जर नंबर पाहिला ना 1880, तो लगेच म्हणणार राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा, न्यू इंग्लिश स्कूल शाळा, या शाळेची स्थापना टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी. लगेच म्हणणार तो नंबर पाहिला की त्याचं वैशिष्ट्य कळायला पाहिजे. हे जसं इतिहासाच्या माणसाचं आहे तसं हे गणिताचं आहे, तसं हे बुद्धिमत्तेचं आहे. ठीक आहे, येस येस, ठीक आहे. क्रमवार, काही हरकत नाही, काही हरकत नाही. चलो आता बघा, फर्स्ट नंबर, नंबर 1, 1 क्यूब, 1 चा घन, 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच, 2 चा घन, बेदुने 4 4 दुने 8, 3 चा घन, 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 1 8 27, 4 चा घन, 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 5 चा घन, 5 5 25, 25 5 125. सगळेच्या सगळे नंबर एकाच नियमात बसतात आणि म्हणून आपण ते वापरलेलं आहे. म्हणून आपण हा नियम इथे वापरलेला आहे. ठीक आहे, चलो चलो चलो, यस यस, गुड गुड गुड, जमलं जमलं. चला पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 6 कडे. पोल स्टार्ट करतोय. सोडवा. वीस सेकंद बाकी.
टाइम ओव्हर. पाहूयात उत्तर काय आलेली आहेत. 9 जणांनी बरोबर दिले, 9 जणांनी सोडवलेलं आहे, दोघांनी सोडवलेलं नाही. आणि या 9 जणांपैकी 8 जणांनी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन 4 आणि एकाने दिलेलं आहे ऑप्शन 1. तुम्हीच ऑलरेडी दुसरा आणि तिसरा कट करून टाकलाय. आपण त्यांना कट करूयात. ते उत्तर नाहीच. 1 आणि 4. चला सांगा काय निष्कर्ष, काय निकष आहे. दुप्पट केल्यावर एकने कमी. वैभवराज बरोबर. अर्णव, कारण संख्यांच्या गॅपमध्ये प्रत्येक वेळी डबल होतो. ओके बरोबर अर्णव. साई 6+6. अच्छा ठीक आहे. साईने ते करून दाखवलेलं आहे जे अर्णव म्हणत होता ते. एकने कमी करायचे आहे सर. बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. चलो बघा आता. 6+5 किती रे? या दोघांमधला फरक 11 होता. बरोबर आहे. 6+5 11. 5च्या दुप्पट किती? 5ची दुप्पट किती? बरोबर. फरक नेहमी दुप्पट होत जातोय. बरोबर बरोबर. 5च्या दुप्पट 6+5 11. 5च्या दुप्पट किती? 10. येस अर्णव 10. 10+11 21 आले पहा. 10च्या दुप्पट किती? 10च्या दुप्पट या ओके ठीक आहे ठीक आहे. 20 बरोबर रुद्र. 20. 41+20 41. 21+20 41. 20च्या दुप्पट किती? 20च्या दुप्पट 40. 40+41 हा 1 आणि 4 आणि 4 8. तो आन्सर 81. क्लिअर. आणि काही जणांनी थोडस वेगळं डोकं लावलेलं आहे ज्याला आपण म्हणूया दुप्पट -1. म्हणजे पहा 6×2 12 -1 11 आले. 11×2 22 -1 21 इथे आले. 21×2 42 -1 41 इथे आले. 41×2 82. काय 4 दुनी 8 आणि 1 दुनी 2 -1 81. यस ठीक आहे ठीक आहे. चुकून 50. ठीक आहे काही हरकत नाही प्रतीक. असू दे आपल्याला पुढे पुढे सुधारत जायचं आपल्याला. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊयात आपण. आता सोडवा. 9 जण बरोबर उत्तर देता काय. सोडवा आता. कितवा क्वेश्चन आहे आपला? क्वेश्चन नंबर 7. 1 2 3 4. गणित पाहिलं की धडकीवर पण सोपी असतात. गणित दिसायला जेवढी अवघड असतात ना तेवढी त्याची क्रिया सोपी असते. आणि गणित दिसायला जेवढं सोपं असतं ना तेवढी त्याची क्रिया अवघड असते. ठीक आहे. चलो चलो सोडवा सोडवा.
टाइम अप. 4 जणांचं सोडवायचं राहिलेलं आहे. अवघड नव्हतं, सोपं होतं. ठीक आहे. ज्या 7 जणांनी सोडवलेलं आहे त्यांनी काय केले ते आपण पाहूयात. ऑप्शन नंबर 2 नाही, ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे दोघांनी आणि ऑप्शन नंबर 5 दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे 5 जणांनी. चलो, अशा प्रकारे जेव्हा येतं ना उदाहरण, तेव्हा त्याच्याकडे अपूर्णांक म्हणूनच पाहिलं पाहिजे असं काही नाही बरं का. एक सोपी गोष्ट आपण काय करूयात, बुद्धिमत्ता आहे हे, मॅथ्स त्याच्यामध्ये कुठे लपलेलं असतं आणि बुद्धिमत्तेमध्ये कशी बुद्धी वापरली जाईल, स्वल्पविराम आहे मध्ये, बरोबर. चला, तुम्ही काय डोकं लावलं ते सांगा, मग आपण पाहूयात पुढे. तर पहिल्या छेदस्थानी वर्ग प्लस 1 होत आहे. अंशस्थानी 4 ने वाढत आहे. ओके ओके, बरोबर आहे. सम व विषम नंबर. अच्छा, ऑप्शन 4. चला, काय काय विचार काय केलाय तो जरा मांडा. ठीक आहे, मला वाटतं साधारण असाच विचार असावा आता जे मांडलेलं आहे ते. घ्यायचं सोडवायला, अंशस्थानी 4 ने वाढते, बरोबर प्रतीक, व्हेरी गुड. अंशस्थान जे आहे ते 4 ने वाढत आहे. म्हणजे इथे विचार करता बघा, प्रश्नाचा विचार केल्यावर अंशस्थानी न्यूमरेटर 7 प्लस 4 11 प्लस 4 15 प्लस 4 19 प्लस 4 23 21 21 21 23. खाली बघायची गरजच नाही. हा, जर 23 तुम्हाला 2 ठिकाणी सापडलं असतं तर झालं असतं. लक्षात घ्या, बुद्धिमत्तेचे पर्याय देताना खूप चांगलं डोकं लावतात. म्हणजे काही मुलांचं असं असतं, चला याच्यातलं काही आपल्याला आठवत तर नाहीये. बघा काही जण कसं डोकं लावतात ते. काही जण काय करतात, म्हणतात की आपल्याला तर काही याचं उत्तर येत नाही. बहुतांश जवळजवळची उत्तर कोणती, हा एकटाच वेगळा पर्याय म्हणजे हा नसेल, या तिघांपैकी काहीतरी असावं. कारण 21 21 21 आहे, म्हणजे 21 अंश स्थानी असणार हे नक्की, आणि छेदस्थानी 39 49 50 ह्याच्यातलं काहीतरी असेल. पण अंशांमधून 21 कॉमन आहे आणि जर कुणाला छेद जमला तर 50 कॉमन आहे. त्यामुळे 21/50 बरोबर असू शकतो. म्हणजे प्रश्नाकडे न वळता पर्याय बघून काहीतरी इलॉजिकल काहीतरी विचार करायचा आणि अशा प्रकारे उत्तर काढायचं, अशी काही जणांची टेंडन्सी असते. ही गोष्ट पेपर काढणाऱ्यांना लक्षात आली आणि त्यांनी सुरुवात काय केली, जो चुकीचा पर्याय ना, चुकीचा पर्याय त्यालाच कॉमन टाकायचा. म्हणजे जो अर्धवट डोकं चालवेल ना, तो 100% चुकणार, तो 100% फसणार. ठीक आहे, असा तो विचार केलेला आहे. चला पुढे बघूयात आपण इथे काय केलंय ते. मगाशी काही जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. इथे पहा, इथे 3 हा नंबर पहिल्यांदा घेतलेला आहे. 3 चा वर्ग 9 अधिक 1 बरोबर 10. त्यानंतरचा 3 च्या नंतर येतो 4, 4 चा वर्ग 16 अधिक 1 17. नंतर येतो 5 चा वर्ग, 5 चा वर्ग 25 अधिक 1 ते येतात 26. मग येतो 6 चा वर्ग 36 अधिक 1 हे येतात 37. अर्थातच 3 4 5 6 झाल्यानंतर पुढचा नंबर असेल 7. 7 चा वर्ग 49 अधिक 1 50.
आणि म्हणून ऑप्शन नंबर 4. यस. चलो, काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. ते अंशछेदामध्ये असल्यामुळे जरा जास्त वेळ घेतला मी पण इथे. चला बोला, काही अडचण, काही शंका? नो नो नो. यस. ठीक आहे. सगळे नो म्हणतात म्हणून मी पण नो म्हणतो असं करू नका बरं का. एखाद्या खरंच कळलं नसेल तर सांगा त्यांनी. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यावेळी तुम्ही हे जे आहेत सगळे उदाहरणं त्यामध्ये अशी वेडीवाकडे अशा पद्धतीच्या रेषा तुमच्या असल्या पाहिजे, असं काहीतरी असलं पाहिजे. आता टापटीप नकोय बुद्धिमत्तेची वही. आपल्याला काही तिथे सविस्तर उत्तर लिहून स्टेप बाय स्टेप लिहून अर्धा मार्क प्रत्येक ओळीला नाही काढायचा. कमीत कमी वेळात आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचे. त्यामुळे अशा वेड्या वाकड्या रेषा तिथं असल्या पाहिजेत. ठीक आहे. बुद्धिमत्तेची तुमची वही अशी पाहिजे, वेड्या वाकड्या रेषांची. कालच नाही पाहिजे. हे काय? हे कोणत्या भाषेत लिहिलेले असं झालं पाहिजे ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 8. यस. पोल देतोय. 1 2 3 4. स्टार्ट. वीस सेकंद बाकी. अरे वेळ संपला का? ठीक आहे ठीक आहे. चलो उत्तर पाहूयात तुम्ही काय दिलेलं आहे. 3 ऑप्शन आलेले आहेत तुमच्याकडून. फर्स्ट ऑप्शनला तुम्ही सर्वांनी बाजूला टाकलेलं आहे. सेकंडला एकाने दिलेलं आहे, थर्डला 6 जणांनी वोटिंग केलेलं आहे आणि 4ला 2 जणांनी वोटिंग केलं आहे. आणि तिघांनी कुणालाच वोटिंग केलं आहे. नोटा. नन ऑफ दी अबोव. आमचं वेगळंच उत्तर आहे. इलेक्शन मध्ये असतं रे तसं. ते मशीन जे असतं ना ज्याच्यामध्ये बटन दाबतात त्यामध्ये सगळे वोट असतात. म्हणजे सगळे पक्ष नंतर अपक्ष आणि सगळ्या शेवटी असतं नोटा. नोटा म्हणजे पैशांच्या नोटा नाही. नन ऑफ दी अबोव असं NOTA असं ते लिहिलेलं असतं नोटा. तसं हे तिघ जण आहे नोटा. नन ऑफ दी अबोव. म्हणजे इलेक्शन मध्ये असं असतं की या वरच्या पात्रांपैकी वरच्या या उभ्या राहणाऱ्या उमेदवारांपैकी मला एकही लायक वाटत नाही माझ्या मतासाठी. तशा पद्धतीने ह्या तिघांनी ठरवलंय या 4 ऑप्शन पैकी एकही आम्हाला लायक वाटत नाही उत्तर म्हणून. आता आम्ही वेगळं काहीतरी 5वं ऑप्शन आम्ही शोधून काढतो. असं त्या तिघांनी ठरवलंय दिसतं. ठीक आहे. लेट्स चेक. बघूयात इथे काय आहे ते. चला सांगा बरं तुम्ही काय विचार केलेला आहे. तर पोलसाठी वेळ नाही पुरला. ओके काही हरकत नाही बाळा. ठीक आहे. कुठे गेला? मेघा काळे हे नवीन नाव दिसतंय. मेघा म्हणजे आईचं नाव आहे का स्वतःचं नाव आहे?
मेघा उत्तर दे बरं चॅट बॉक्स मध्ये. काय 3 अधिक 4 प्रत्येक संख्येत मागची संख्या मिसळायची. ओके ओके. मेघा उत्तर दे बरं. नवीन नाव म्हणजे काय आईचं नाव आहे की स्वतःचं नाव आहे? ठीक आहे. आईचं आहे. ओके ओके. तुझं नाव काय बाळा? तुझं नाव लिही म्हणजे मला ज्यावेळी मी आवाज देतो त्यावेळी लक्षात येईल. कारण इथे अनेकांचं असं झालेलं आहे. माझं नाव रुद्र आहे. रुद्र काळे. अच्छा. ठीक आहे ठीक आहे. चलो. चला इथे वळूयात आपण. हा बरोबर आहे. मुलांनी सांगितले ते बरोबर आहे. म्हणजे मी त्याच्याशी रुद्र सोबत बोलत असताना पाहत होतो आणि भरपूर जणांनी बरोबर दिलेलं आहे. बघा काय केलेलं आहे. क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज. 3 अधिक 4 7. 7 अधिक 4 11. 11 अधिक 7 18. 18 अधिक 11 29. 18 अधिक 29. 8 आणि 8 16 आणि 1 17. आजच्याला 1 2 1 3 आणि 1 4. ऑप्शन नंबर 347. चलो काही अडचण इथं काही अडचण आहे का बोला. हा अच्छा 29 रुद्रने मध्ये उत्तर दिलं. ठीक आहे ठीक आहे. नो. ओके छान. अथर्व ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नो 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 नो. छान. गुड गुड. चलो नेक्स्ट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला पुढचा प्रश्न. नो अच्छा आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे वैभवराजचं. अडचण आहे का? नो. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन 1 2 3 4. पोल स्टार्ट. सोडवा. चलो चलो चलो. 20 सेकंद बाकी फक्त. कमॉन. आत्ताशी 4 जणांचं झालेलं आहे. 5 6 7. 5 जण बाकी आहेत अजून. टाइम ओव्हर. 4 जण राहिलेले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघूयात आपण तुम्ही जे उत्तर दिलंय ते काय आहे. 3 ऑप्शन मध्ये उत्तर आलेली आहेत. पहिल्या ऑप्शनला तुम्ही सगळ्यांनी मिळून कट केलेला आहे. त्याला घेतलेलंच नाहीये. दुसऱ्या ऑप्शनला 1 वोट आहे. तिसऱ्या ऑप्शनला 1 वोट आहे आणि चौथ्या ऑप्शनला 6 वोट आहेत. ओके. आता पाहूयात इथे काय विचार आहे. काय विचार केलाय तुम्ही सांगा. येस सर. क्रमाने प्रत्येक संख्येची दुप्पट करून त्यात 1 मिळवायचा आहे. सॉरी ऑप्शन नंबर 1. अच्छा ओके. चालेल चालेल. नाही पण वन कट होतोय बाळा. सही 1 कट होतोय. आणि तो कट आहे हे बरोबर आहे. तो नाहीच आहे याच्यामध्ये. उत्तरच नाही येते तो. सर क्रमाने पहिल्या संख्यांची दुप्पट व अधिक 1. बरोबर बरोबर. शब्बाश शब्बाश. येस. बोला आधीच सुरू झालं. होऊ दे आता काय करू शकतो आपण त्याला.
टेक्नॉलॉजी जेवढी जास्त चांगली करता येईल तेवढा आपण करूयात, फायदा घेऊयात. हा, एक लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, काही नवीन विद्यार्थी आहेत म्हणून. आपला जो टाइम आहे तो आहे 60 सेकंदांचा आपण टाइम घेतोय. ठीक आहे. तुमची जी फायनल एक्झाम होणार आहे ना, फायनल एक्झाम, त्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला जी 90 मिनिट आहेत, 1.5 तासाचा पेपर आहे ना, बरोबर, त्यावेळी तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहेत ना, ते प्रश्न 150 मार्काचे म्हणजे 75 प्रश्न सोडवायचे. आणि हे जे 75 प्रश्न आहेत यांचा विचार करता, ठीक आहे, आता काही डिटेल परत सगळं सांगत नाही, एकच फक्त सांगतो, ते म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 60 सेकंद आहेत. या 60 सेकंदात तो मूळ प्रश्न जो आहे वरचा तो वाचणे, ते अंक वाचणे, याचं रिलेशन शोधणे, ते उत्तरामध्ये पाहणे आणि त्यानंतर उत्तर पत्रिकेवर योग्य ठिकाणी तो तुमचा गोल करणे, ही सगळी कामं संपली पाहिजेत. आता मला सांगा, इथं तुम्ही उत्तर पत्रिकेसारखा हा गोल करताय का? एवढंच उत्तर द्या. उत्तर पत्रिकेसारखा गोल करताय का सांगा मला. गोल करताय का? हो की नाही? करताय का? नाही, नाही, नो, बरोबर आहे. हा, जर तुम्ही इथे उत्तर पत्रिकेसारखा गोल करत नाहीये, तर गोल करण्याचे जे काही सेकंद आहेत तुमचे 3 ते 5 सेकंद, हे ऑनलाईन लेक्चरला वाचतायत. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की सर मला पूर्ण 60 सेकंद मिळत नाहीयेत, मला 50 ते 55 सेकंद मिळत आहेत, तर त्याचा अर्थ लक्षात घ्या, हा गोल करण्याचा जो वेळ आहे ना, तो तुमचा कट होतो. असू दे विहान, त्याच कारण सांगतोय मी. जर तुला 5 ते 10 सेकंद कमी होत असतील, तर हा जो टाइम आहे ना तुझा गोल करायचा, तो कमी होतोय, तो वाचतोय. त्यामुळे प्रश्न वाचणं, त्याचं उत्तर काढणं, आणि आता आपण फक्त टिक करतो, एक टिक केलं की झालं. तिथे मात्र तुम्हाला तो बरोबर योग्य सर्कल शोधून त्याला असा आधी राऊंड करायचंय साईडनी, म्हणजे तो बाहेर येणार नाही, आणि त्यानंतर आतमध्ये त्याला गिरवायचंय. मग एवढं सगळं करायला काही सेकंद लागणार आहेत ना. तो जो वाचणारा टाइम, तो जो इथे जाणारा टाइम आहे ना, तो तुम्हाला इथे वाचतोय. म्हणून मी म्हणतोय अगदी 50 सेकंद मिळाले तरी चालतील, तरी सुद्धा चालणार आहे, कारण तुम्ही फायनल एक्झाम मध्ये तुम्ही बरोबर काम करा. ठीक आहे, क्लिअर? ओके, नो, ओके, नुक, ठीक आहे, असं आहे, काही टायपिंग मिस्टेक झाली असेल. चला बघा, हा, इथे एवढा वेळ झाला आपला, इथे नेमकं चला काय चाललं होतं आपलं, दुप्पट अधिक 1, राईट. 2च्या दुप्पट किती सांगा? 2च्या दुप्पट किती? बेदुने, चला इयत्ता तिसरी, बेदुने 4, शाबाश, बेदुने 4 अधिक 1, उत्तर आलं 5. 5 दुने, तर त्यामुळे लवकर अचूक पर्याय निवडायचा सराव होतोय कमीत कमी सेकंदात. येस, व्हेरी गुड साई, बरोबर. 5 दुने 10 अधिक 1, उत्तर आलं 11. 11 दुने 22 अधिक 1, उत्तर आलं 23. 23 दुने 46, बरोबर रुद्र, 46, नवीन आलेला रुद्र, रुद्र काळे. 46 अधिक 1, उत्तर आलं 47, आणि हे आहे तुमचं ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, आता गंमत लक्षात घ्या, इथे आपण उत्तराला का थांबलो, कारण त्यांचा प्रश्न इथे थांबलेला आहे. इथे जर स्वल्पविराम असता आणि इथे जर काही पुढचा नंबर असता, तर आपण पुढे कॅल्क्युलेशन केलं असतं.
पुढे कॅल्क्युलेशन करणं का आवश्यक आहे, हाच नियम इथून पुढे म्हणजे 47 गुणिले 2 अधिक 1 केल्यानंतर जी संख्या यायला हवी ती संख्या इथे येते का हे चेक करणं आवश्यक आहे. कारण जर तिथे नियम बदलला तर या पद्धतीने तुम्हाला विचार करता येणार नाही. विचार करायला तुम्हाला वेगळी मेथड शोधावी लागेल. ठीक आहे, चलो चलो नेक्स्ट. चला, काही अडचण, काही शंका, काही अडचण, काही शंका? द्या उत्तर. नाही. बरोबर बरोबर येऊ द्यात. 12 जण आहेत. 1 2 3 4 5 6. येस येस येस. चलो 7 8 9 10. ओके 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 ठीक आहे. चलो, काही अडचण नाही. ऋतुराजला 3 वेळा अडचण नाही. अच्छा, नी नो नो. येस. चलो नेक्स्ट, पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, 10वा प्रश्न. बोल देतोय. नंबर 10. 1 2 3 4. स्टार्ट. अर्ध्या विद्यार्थ्यांचं झालेले अर्ध्या वेळेमध्ये. चार जण बाकी, अजून 10 सेकंद शेवटचे. ओके, 3 जणांनी सोडवलेलं नाही. पाहूयात आपण सोडवलेल्यांपैकी. चलो, 3 ठिकाणी तुम्ही उत्तरे दिलेली आहेत. फर्स्ट ऑप्शनला सगळ्यांनी मिळून कट करून टाकले, त्याला आपण आधीच कट करूया, ते नाहीच उत्तर. या तिघांमध्ये ऑप्शन 2 दोघांचा, ऑप्शन 3 एकाचा आणि ऑप्शन 4 6 जणांचा. चलो सांगा बरं, काय केलंय, काय करताय तुम्ही? दुप्पट वजा 1. बरोबर बरोबर बरोबर. हा, आधीच लिहून लगेच मुलं माझी तयार. दुप्पट वजा 1. येस, हे काय सगळ्यांनीच दिलेलं आहे. छान छान, शब्बाश शब्बाश. चलो, जास्त वेळ न घालवता मी सरळ प्रश्नाकडेच येतो इथे. दुप्पट वजा 1. पहिल्यांदा 4. 4 ची दुप्पट. 4 ची दुप्पट. येस. 8. बरोबर अथर्व. 4 ची दुप्पट 8 वजा 1 उत्तर आलं 7. हे पहा 7 आलेले आहेत. 7 ची दुप्पट 14. 7 ची दुप्पट 14. बरोबर साई. वजा 1 बरोबर 13. इथे आलेलं आहे 13. 13 ची दुप्पट सांगा. खूप खूप सोपा. होय बरोबर. 13 ची दुप्पट 26 वजा 1 बरोबर 25. 25 ची दुप्पट. 25 ची दुप्पट. सर बघा, उलटा निघालाय, उलटा गुणाकार करताय. 50. 50 वजा 1 बरोबर 49. ही बुद्धिमत्ता आहे. इथे काही तुमच्या स्टेप बाय स्टेपला अजिबात महत्व नाहीये. किंवा इथे अगदी सहज आपण करू शकतो. 4 दुने 8 वजा 1 7. 7 दुने 14 वजा 1 13. 13 दुने 26 वजा 1 25. 25 दुने 50 वजा 1 49. पण सगळीकडे नियमात बसलं पाहिजे. लिहिलं ना की चूक होत नाही, चूक टळते. सगळं तोंडी करायचं म्हटलं ना की प्रॉब्लेम होतो, मग काही वेळा गडबडतं. 13 दुने 27 वजा 1 असं काहीतरी गडबड होऊ शकते.
ठीक आहे. चलो, तर इथे आपले 10 प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत. खाली एक पेज मी वाढवलेला आहे. थांबा. डिव्हाइस ते व्हायरस शिरलाय वाटतं. चेक करूयात. हा, हे एक सांगायचं आहे. चलो, आपलं जे लेक्चर आहे ते लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. अवेलेबल असणार आहे योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आपलं हे 14वं लेक्चर होतं. असे आपण एकूण 100 लेक्चर पर्यंत आपण पोहोचणार आहे. ठीक आहे. आणि आता आपली 1,200 उदाहरणं होत आहेत आजची उदाहरणं धरून, आणि आपल्याला 1000 उदाहरणांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि लाईव्ह लेक्चर जे चालू आहे ते हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍप वरती हे सगळे लेक्चर्स चालू आहेत. सांगण्याचा उद्देश, जर हे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह पाहिजे असतील तर तुम्ही या ऍप वरती या, आणि जर रेकॉर्डिंग हवे असेल तर युट्यूब वरती फ्री मध्ये अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला जर लेक्चर आवडले तरच लाईक करा, नाही आवडलं तर लाईक करू नका. फायद्याचं असेल तरच इतरांना शेअर करा, नसेल फायद्याचं तर शेअर करू नका. आणि जर 100चे 100 लेक्चर हवे असतील, 1000 उदाहरणांचा सराव करायचा असेल तर चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चालेल. चलो, काही अडचण शंका असेल तर विचारा. उद्याचा टायमिंग काय आहे? उद्या 12 किंवा 1 वाजता घेऊयात आपण. ठीक आहे, शक्यतो 12च घेऊयात. उद्या सकाळी सकाळी मी पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, येस. 12 किंवा 1 दुपारी. टॉपिक वॉज व्हेरी इझी अँड एन्जॉयड इट. बाय 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 बाय. ओके, येस, ठीक आहे. चलो, आणि तुमच्याही कुणी असतील ओळखीचे जवळचे तर सांगा त्यांनाही. चलो, बाय बाय, टाटा. चला, करू बंद लेक्चर. येस, ठीक आहे, ठीक आहे. उद्या 12 किंवा 1 वाजता लेक्चर होईल. चलो, बाय बाय, टाटा.